आपल्या मुलगी किरण बरोबर बाजारातून डोंगराच्या रस्त्यावरून घरी जात होता. बाबा, आता तर आपल्याला खूप महिन्यापर्यंत बाजार येण्याची गरजच नाहीये. बरोबर बोललास, पण आता तुझं लक्ष रस्त्यावरती ठेव. या रस्त्यावरती खूप खड्डे आहेत, नाहीतर घसरून पडशील. बाबा, आता मी लहान मुलगी नाहीये. आता तर मी डोळे बंद करून पण घरी जाऊ शकते. बघायचंय? हे बघा. किरण आपले डोळे बंद करून चालायला लागते. बाळा, अशी चेष्टा नको करू, हे बरोबर नाहीये. तेव्हा किरणचा पाय एका दगडाशी लागला आणि ती खाली डोंगरावर जाऊन अटकली. वाचवा बाबा, मला वाचवा, मी खाली पडून जाईल, मला वाचवा. हे देवा, हे काय पोरीनं करून घेतलं. मी बोललो होतो की बघून चाल. किरण डोंगराच्या ज्या हश्यावर लटकलेली होती तिथून तिला एका लांब दोरीने ओढणं कठीण होतं. तोताराम जोरजोरात ओरडायला लागला. काय कोणी आहे इथे जवळपास? तोतारामला डोंगरावरून एक माणूस जाताना दिसतो. तोताराम त्याच्या जवळ जातो. भाऊ, माझं नाव तोताराम आहे. माझी मुलगी इथे पहाडीवर लटकली आहे. आता तुम्ही माझी मदत करा. मदत तर मी माझ्या स्वतःची पण नाही करत, पण तुझ्या मुलीच्या जीवाचा सौदा जरूर करेल. हे तुम्ही काय बोलत आहात? मला काही समजलं नाही. मी आहे राक्षसी जादूगर जोगो, आणि जर तुझी इच्छा असेल, जर मी तुझ्या मुलीचा जीव वाचू, तर मला तुला त्याच्या बदल्यामध्ये तुझी स्वतंत्रता द्यावी लागेल. म्हणजेच तुला माझं नौकर बनून राहावं लागेल. भाऊ, तुम्ही जे काही बोलताल ते मी करतो, फक्त तुम्ही माझ्या मुलीला वाचवा. तोताराम इतकं बोललाच होता की शैतानी जादूगर गोगो तोतारामच्या मुलगी किरणला वर ओढून घेतो. तुमचे खूप खूप आभार, जे तुम्ही माझे प्राण वाचवला. मी तुझ्यावर काही उपकार नाही केलेत, नादान मुली. मी त्याच्या बदल्यात तुझ्या वडिलांना नेहमीसाठी हिसकावून घेतले तुझ्याकडून. तुझे वडील आता माझे, म्हणजेच जोगोचे नौकर आहेत. मी काही समजले नाही बाबा, हे काय बोलतायत? एक एक करून सगळ्यांना समजवायचा वेळ नाहीये माझ्याकडे. घरी जाऊन आपल्या आईला सांगा की आजपासून बाबा कधीच घरी येणार नाहीत. जोगो तोतारामला आपल्या बरोबर घेऊन जायला लागला. किरण खूप वेळा निवेदन करते, पण जोगो मागे वळून बघत नाही आणि तोतारामला पण मागे वळायला नको म्हणतो. नका जाऊ बाबा, आम्हाला सोडून नका जाऊ. जोगो तोतारामला घेऊन तिथून दूर एका सुनसान आणि खाली जागेवर बनलेल्या आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याने एका जादुई लाकडाच्या तक्तीवर जादुई साहीवाल्या पेनने तोतारामचं नाव लिहिलं आणि त्याचबरोबर एका चिमणीचं चित्र पण बनवलं. हे तुम्ही काय करत आहात? तुला पक्षी बनवत आहे. तसं पण तुझं नाव तोताराम आहे ना. आता तू माझ्यासाठी काम करशील. काय करावं लागेल मला? माझ्या खाण्यापिण्याची, राहण्याची आणि खर्चाची व्यवस्था करावी लागेल. जसं जोगोने त्या पाठीवर एक पक्षीचं चित्र बनवणं पूर्ण केलं, तोताराम ताबडतोब एका पक्षीमध्ये बदलला. आता मला आयुष्यभर काही काम करायची गरज नाही. जा माझ्यासाठी बाजारामधून सोन्याचा हार चोरून आण, की मी त्याला विकून पैसे कमवेल. जोगोचे आदेश दिल्यानंतर ती पक्षी बाजारामध्ये हार चोरी करण्यासाठी निघून गेली. इथे दुसरीकडे किरण घरी पोचते आणि सगळं काही आपल्या आई कोयलला सांगते. आई, तो जादूगर जोगो कायमसाठी बाबांना आपल्या बरोबर घेऊन गेला आणि तो बोलला की तो बाबांना पक्षी बनवेल. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे किरण, म्हणून तुला सांगते की मोठ्यांचं बोलणं ऐकत जा. आई, मी आजपासून कायम मोठ्यांचं ऐकेल, पण तू बाबांना परत घेऊन ये. ठीक आहे, चल जाऊन त्या जादूगराच्या घरी जाऊया. कोयल आणि किरण दोघे जण त्या डोंगराच्या रस्त्यावर जाऊन जादूगरच्या घराला शोधायला सुरुवात करतात. काही वेळ शोधल्यानंतर त्यांना एक घर दिसतं. ते बघाई, तो जादूगर दिसत आहे. दोघे जण त्या जादूगरच्या समोर उभे राहतात. तुम्ही माझ्या नवऱ्याला इथे घेऊन आला आहे, कृपा करून माझ्या नवऱ्याला सोडून द्या. आता तो तुमचा नवरा नाही, तर माझा नौकर पक्षी आहे. नौकर पक्षी? हा, नौकर पक्षी. मी तुझ्या नवऱ्याला पक्षीमध्ये बदलून टाकलंय. कुठे आहेत माझे बाबा?
तो पक्षी माझ्यासाठी सोनं चोरायसाठी बाजारात गेलाय आणि आता तुम्ही लोक सुद्धा इथून निघून जा, नाहीतर मी तुम्हा दोघांना सुद्धा पक्षी बनवून टाकेल. मग पूर्ण परिवार माझी सेवा करत राहा आयुष्यभर. नाही, मी आपल्या बाबांना न घेता इथून अजिबात नाही हलणार. गपचूप इथून निघून चल, नाहीतर तुझा आणि माझा हाल पण तुझ्या बाबांसारखा या शैतानी नोकरचा होऊन जाईल. पण आई, बाबांना घेतल्याशिवाय आपण कसं जायचं? आपण दुसरा काही उपाय शोधूया बाळा. पहिला इथून चल. कोयल आपल्या मुलगीचा हात पकडते आणि त्या जादूगरच्या घरातून दूर घेऊन जाते. तेव्हा तोताराम पक्षी बाजारातून जोगोसाठी फळं घेऊन परत येत असतो. किरण आणि कोयल पक्षी बनलेल्या तोतारामला बघतच राहिले. वा, माझी मेहनती पक्षी, आलीस वापस. तो त्याला पिंजऱ्याच्या आत कैद करतो. कोयल आणि किरण दुरूनच हे सगळं बघत होते. आपल्याला शैतानपासून मोठ्या जादूगरला शोधावं लागेल बाळा. पण आई, आपण जादूगरला शोधायचं कुठं? जिथे हे लोक कायम जातात आपला जादू दाखवण्यासाठी. पण आपल्याकडे तेवढे पैसे नाहीयेत की आपण तिकीट विकत घेऊन आत जाऊ. पण आपण प्रयत्न नक्की करूया. कोयल आणि किरण तिथून घरी जाण्याच्या जागेसाठी सरळ बाजाराकडे जातात, जिथे एक मोठी जादूगरणी आपला जादू दाखवत होती. आणि काही क्षणामध्ये ती जादूगरणी त्यांच्या जवळ येते. ऐका, माझं नाव परी आहे. मी एक जादूगरणी आहे. काय मी जाणू शकते की तुम्ही दोघं इथे का आला आहात? हो, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. माझी वाट की माझ्या जादूचा? हो, खरं तर आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. बोलायचं आहे की जादू बघायचं आहे? दोन्ही पण. घाबरू नकोस बाळा, सांग काय झालं आहे तुझ्या बाबांना? अहो, माझ्या नवऱ्याला एका शैतान जादूगरने आपल्या जादूने पक्षी बनवलेला आहे. तुम्ही कृपा करून आमची मदत करा ना. आमच्याकडे सध्या पैसे पण नाहीत. पण परी कोयलला मधीच थांबवते आणि बोलते, त्या शैतानाचं नाव जोगो तर नाही? हो, पण तुम्हाला कसं कळलं? त्याला मीच जादू शिकवलं होतं. पण त्यांनी जादू शिकल्यानंतर माझ्या मुलीला मछली बनवलं आणि तिला शिजवून खाऊन गेला. काय तुम्हाला माहित आहे तो कुठे राहतो? हो, मला माहित आहे त्याचा पत्ता. पण हे बघा, तुम्हाला जे काही हवं आहे ते आम्ही तुम्हाला देऊन देऊ. मला फक्त त्या शैतानाचा पत्ता हवा आहे आणि तुम्हा दोघांची मदत. हो, तुम्ही सांगा आम्हाला काय करायला हवं? जेवढं मला माहित आहे त्याने तुमच्या नवऱ्याला पक्षी बनवण्यासाठी जादुई तख्ताचा वापर केला असेल. म्हणून आम्हाला त्या तख्तीला हासिल करावं लागेल आणि त्याच्यावरून तुझ्या नवऱ्याचं नाव आणि त्या पक्षीचं चित्र मिटवावं लागेल. फक्त इतकीच गोष्ट? हे जितकं सोपं वाटत आहे तेवढं नाहीये. कारण जादुई तख्तीवर जे चित्र त्यांनी जादुई स्याहीने बनवलं असेल त्याला मिटवण्यासाठी एक चमत्कारी झरण्याचं पाणी हवंय. तर काय तुम्हाला त्या झरण्याचं पाणी नाही भेटू शकेल? मी नक्की घेऊन आले असते. पण त्या झरण्यातून पाणी तेच घेऊ शकतं ज्याने आपल्या आयुष्यात कधीच खोटं नाही बोललंय. आणि मी आपल्या आयुष्यात खूप खोटं बोललं आहे. म्हणून जेव्हा मी पाणी घेण्यासाठी जाईल तर तो झरणा वाळून जाईल. ठीक आहे, तर हे काम मी करेल, कारण मी आयुष्यात कधीच खोटं बोललेलं नाहीये. तुम्ही मला झरण्याचा पत्ता द्या. परी झरण्याचा पत्ता कोयलला देते आणि कोयल एक बाटली घेऊन चमत्कारी झरण्याजवळ जाते आणि बाटलीमध्ये त्या झरण्याचं पाणी घेऊन येते. आता ते तिघी जण जोगोच्या घराजवळ जातात. जोगो आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये खाट घालून आराम करत होता. समोर तो पिंजरा ठेवलेला होता ज्यामध्ये तोताराम पक्षी कैद होता. परी किरणला बोलते, जा तू आज जाऊन आपल्या बाबांना पिंजऱ्यामधून आजाद कर. मी तोपर्यंत ती जादुई तख्ती शोधते. परी जोगोच्या घराच्या आत जाते, जिथे टेबलवर ती जादुई तख्ती आणि जादुई साहीवाला पेन ठेवलेला होता. परी त्या दोघांना उचलते आणि खोलीच्या बाहेर चालायला लागते. इथे दुसरीकडे किरण पिंजऱ्याच्या जवळ पोचते आणि पिंजऱ्याला उघडते. पण तेव्हाच जोगोचे डोळे पण उघडतात. फक्त पिंजरा उघडून तू तुझ्या वडिलांना स्वतंत्र नाही करू शकत मुली. त्यासाठी काही गोष्टी अजून पण पाहिजेत. तेव्हा परी हातामध्ये ती जादुई तख्ती घेऊन बाहेर पडते. ती वस्तू माझ्याकडे आहे जोगो. परी इतकं बोलते आणि ते जादुई पाणी जादुई तख्तीवर शिंपडते आणि त्या तख्तीवरून पक्षीचं चित्र आणि तोतारामचं नाव दोन्ही पण मिटवते. तोताराम आपल्या जुन्या अवतारात परत येतो. तू हे खूप चुकीचं केलंस परी. ठीक आहे, तर जे बरोबर आहे मी ते करते.
परी जादुई साहीवाल्या पेनने तक्तीवर जोगोचं नाव लिहिलं आणि एका हुंदराचं चित्र बनवलं, ज्याने आता जोगो एका हुंदरामध्ये बदलला आणि त्या परीने त्या हुंदराला त्या पिंजऱ्यामध्ये कैद केलं, ज्याच्यामध्ये थोडा वेळ पहिला तोताराम कैद होता. इथून आजाद होऊन तोताराम आपल्या कुटुंबाबरोबर परत घरी निघून गेला.